भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछी मनी आर्क त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता। नमस्कार मित्रांनो, कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 52। श्री गुरुप्रसादाचा महिमा। फलश्रुती। गुरुचरित्र कथासारच्या या 52व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तर आवडीने पाहता, पण सबस्क्राइब करायला विसरता। एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर कृपया चॅनेलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 52। नामधारका। श्री गुरु गाणगापुराचा निरोप घेऊन निघाले तेव्हांची घटना सांगून अखेर ते निजधामाला पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आल्याचे मी तुला आत्ताच सांगितले। तेच वर्णन पुन्हा एकदा सविस्तरपणे तुला ऐकाव्याची इच्छा आहे असे दिसते। ठीक आहे। या वर्णनाने पुन्हा प्रत्येकाला आनंद वाटेल। श्री गुरु श्री पर्वतयात्रेला जाणार ही बातमी कळताच गाणगापुरातले सगळे लोक मठाकडे धावत आले होते। त्यांनी श्री गुरूंना विनंती केली होती, स्वामी, आपण का जाता? आम्हाला तर असा भास होतो आहे की आपण आपला अवतार समाप्त कराव्याला चालला आहात। आपण नित्य अव्यक्त असूनही लोकांना सुव्यक्त झालात। तुमच्या चरणांचे दर्शन म्हणजे पापाचे दहन। आपण गेल्यावर त्यापुढे लोक काय करतील? आम्ही यापुढे काय करावे? आमची काय गती? स्वामींची चरणोका होती तोपर्यंत भवसागरात बुडालो नव्हतो। तुमच्या आधाराने इतके दिवस जगलो। आपण गाणगापुराला वैकुंठपुराची सर आणली होती। आपण गेल्यावर रात्री दिव्याशिवाय घर दिसावे तसे हे नगर सुने वाटेल। पाण्याशिवाय कमळाची जी अवस्था होईल तीच तुमच्या विरहात आम्हा सर्वांची। आईबाप, सगळे नातेवाईक, इष्टमित्र, कुळदैवत सारे श्री गुरुनाथा तुम्हीच होतात। आपण मुलाप्रमाणे आम्हा सर्वांवर माया केली। आपल्या बाळांचा अवहेर करून नका जाऊ येथून दूर। लोकांच्या डोळ्यातून अश्रूच्या सरींवर सरी ओघळत होत्या, सगळे लोक तळमळत होते। ते पाहून श्री गुरु म्हणाले, भक्तांनो, तुम्ही काही खंत मानू नका। आम्ही याच गाणगापुरात सदैव राहू। फरक एवढाच की आता दृश्य स्वरूपात आहोत, ते यापुढे अदृश्य किंवा गुप्तरूपाने राहू। अमरजा संगमावर स्नान करण्याचा माझा नियम यापुढेही चालूच राहील। आमची कीर्ती आता राजदरबारापर्यंत पोचली आहे। त्यामुळे राजाच्या परिवारातले इतर यवनलोक कृपाप्रसाद मागण्याकरिता किंवा संदेहाने या गाणगापुराला सारखे येऊ लागतील। त्यामुळे प्रजेला निष्कारण उपद्रव होईल। म्हणून आम्हीच आता गुप्त होतो। ज्याचा भक्तिभाव दृढ असेल त्याला साक्षात दर्शन देऊ। लौकिक अर्थाने आम्ही शैल्यपर्वतावर जात असलो तरी मनाने येथेच राहू। मठात माझ्या पादुका ठेवल्या आहेत। त्या पादुकांची पूजा करा। तुमचे सारे मनोरथ सफल होतील। अशा रीतीने श्री गुरुचरित्र कथासार श्री गुरुप्रसादाचा महिमा नावाचा 52वा अध्याय समाप्त। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। फलश्रुती। या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते। बोला जय गुरुदेव दत्त। दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम द्राम दत्तात्रेयाय नमः अवश्य लिहा। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद मित्रांनो।